नंदुरबार येथे भाजपाच्या सदस्य नोंदणी अभियानासाठी मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच जिल्ह्यात दाखल झालेल्या पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांचे नंदुरबार जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांनी नंदुरबार शहरातील माळीवाडा परिसरात असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकावर जाऊन क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले। नंदुरबार शहरातील बाबा रिसोर्ट येथे झालेल्या कार्यक्रमात मंत्री जयकुमार रावल यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। यावेळी बोलताना जयकुमार रावल यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत या नंदुरबार जिल्ह्यातील शहादा दोंडाईच्या मतदारसंघातून पहिली निवडणूक जिंकल्याचे सांगितले। राजकीय जीवनात सर्वात प्रथम बाजार समितीची निवडणूक लढवून बाजार समितीचा सदस्य ते आज पणन मंत्री असा झालेल्या खडतर प्रवासादरम्यान भाजपाच्या वाईट काळापासून ते आताच्या चांगल्या काळापर्यंतचा प्रवास त्यांनी विशद केला। पक्षाची लाट आहे म्हणून आराम करू असा विचार करू नका। आगामी 2 महिन्यात नगरपालिकांच्या निवडणुका लागण्याची शक्यता असल्याने पक्षातील मतभेद विसरून साऱ्याच नेत्यांनी आगामी जिल्हा परिषद आणि नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने सदस्य नोंदणी कामाला लागण्याची ताकीद यावेळी त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिली। यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी बारदान नसल्याने मराठवाड्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये रखडलेल्या सोयाबीन खरेदीबाबत संवाद साधला। बारदान हा केंद्राच्या अखत्यारीतला प्रश्न असून या प्रश्नावर राज्याचे मुख्यमंत्री बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे सांगत सोयाबीन खरेदीची मुदत वाढवून घेण्यासाठी राज्याचे पणन सचिव हे केंद्राच्या सचिवांच्या संपर्कात असल्याचे देखील जयकुमार रावल म्हणालेत। राज्यात मंत्रिपदावरून कोणीही नाराज नसल्याचे सांगत या मीडियाच्या वावड्या असून नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला सारेच हजर असल्याचे देखील जयकुमार रावल म्हणालेत। देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात महाराष्ट्र भरारी घेऊन देशातील क्रमांक 1च राज्य ठरेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। टप्प्याटप्प्याने पालकमंत्री पदही दिले जाईल असे देखील यावेळी मंत्री रावल म्हणालेत। मराठी न्यूज राजू साळी।